जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरज विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरज शहर आणि ग्रामीण भागातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या भव्य प्रवेश सोहळ्याने मिरजेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपच्या विस्ताराला नवी गती मिळाली आहे। या प्रवेश सोहळ्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो एमआयएमचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा भाजप प्रवेश। त्यांच्यासमेत असंख्य एमआयएमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। तर पूर्वीचे राष्ट्रवादीचे आणि महापालिका निवडणुकीत प्रभाग 7 मधून अपक्ष निवडणूक लढवलेल्या पप्पू कोळेकर यांनीही भाजपात प्रवेश केला। तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली। पूर्वाश्रमीचे भाजपचे युवा नेते आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवलेले युवा नेते दिगंबर जाधव यांनीही या सोहळ्यात भाजप प्रवेश करून तेही स्वगृही परतले। माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। याशिवाय ग्रामीण भागातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या सोहळ्याला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झाले। दिग्गजांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला। या सोहळ्यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती। भाजपच्या वतीने भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, स्वाती शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, भाजप युवा नेते फारुख भैया जमादार, युवा नेते नितेश कांबळे यांनी नवप्रवेशितांचे स्वागत केले। या नगरसेवक निरंजन आवटी, गणेश माळे, मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजप नेते तानाजी पाटील, बाबासाहेब आळतेकर, नगरसेविका विद्या नलवडे, महादेव नलवडे, काकासाहेब धामणे तसेच धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते। हे बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले, माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतक्या मोठ्या संख्येनं विविध पक्षातील नेते कार्यकर्ते भाजप परिवारात सामील झाले, हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे। भाजपच्या विकासाच्या विचारावर सर्वांचा विश्वास वाढत आहे, हेच यातून सिद्ध होते। सर्व नवप्रवेशितांचे मी मनापासून स्वागत करतो। या भव्य प्रवेश सोहळ्यामध्ये मिरज तालुक्यात भाजपचे संघटन अधिक बळकट झाले असून येत्या काळात पक्षाला याचा निश्चितच फायदा होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं। आज भारतीय जनता पार्टी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली। त्यामध्ये मंडलाध्यक्ष असतील, मंडळातील सगळ्या मंडळाचे सेल्स असतील, यापैकीच कार्यकारिणी आम्ही पदाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। त्यामध्ये जिल्हा फादरबॉडीची पण आम्ही काही पत्र दिली। त्यामुळं कार्यकारिणी पूर्णतेला झाली आणि जवळजवळ ह्या कार्यकारिणीमध्ये 1600-1700 लोक असतात कार्यकर्त्यांना न्याय मिळतो। त्यामुळे ह्या वेळेला कार्यकर्त्यांना हा न्याय द्यायची आम्ही भूमिका घेतली, त्यामुळे त्यांना आम्ही मदत केली। त्याचबरोबर एक कार्यक्रम असा घ्यायचा होता की पक्षप्रवेश बऱ्याच दिवसापासून राहिला होता आणि लोक खूप मागे लागले होते की भाऊ आम्हाला तुमच्या पक्षात काम करायचं आहे। काही लोक आपल्या पक्षात होती पण काही परिस्थितीमुळे, गावच्या परिस्थितीमुळे कुठे बाकीच्या ठिकाणी गेली होती, तेही परत आपल्या पक्षामध्ये आज सगळे झाले। त्यामध्ये दिगंबर जाधव हे राष्ट्रवादीचे आपल्या पक्षात आले, डॉक्टर महेश कांबळे एमआयएमचे आले, अनिल आमटवणे आमचे काँग्रेसचे आले, बेडक पदाधिकारी सर्व शिवसैनिक सगळे आता पक्षामध्ये आपल्या त्यांनी एंट्री केलेले आहे। साऊचे सरपंच हे राष्ट्रवादीचे आले, राष्ट्रवादी पप्पू कोळेकर हे आपल्या पक्षात आले, शिवसेना अमोल वळसंग हे त्यांचे इतर सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षात आले, मसाजी कांबळे माजी सभापती मिरज पंचायत समिती, लक्ष्मी सहकारी बँक ते आपल्यामध्ये आले, सुमित कांबळे RPIचे एक युवा नेते आहेत ते आपल्यामध्ये आले आणि ह्यांच्याबरोबर शेकडो लोक त्यांचे त्यामुळे आता एंट्री झालेली आहे। त्यामुळं आणि काही वंचित असे काही राहिले असतील त्यांच्यासाठी पण आपण आज उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांनाही आपण एंट्री देऊ। त्यानंतर आणि जे पदाधिकारी काय वंचित आहेत त्यांनाही आपण त्यांना पदाधिकाऱ्यांची मान्यता पक्षाची देऊ आपण त्यांना। हा दृष्टीने हा सुद्धा असा कार्यक्रम सोहळा बाहेर पडला। मी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी पदभार स्वीकारला आणि जे पक्षामध्ये आले त्यांना मी आश्वासित करतो की तुम्हाला ह्या पक्षामध्ये न्याय मिळतो, कारण हा पक्ष कोणाच्या मालकीचा नाही आहे। जसा राष्ट्रवादी शरद पवारचा, शिवसेना उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे किंवा आता एकनाथ शिंदेचा, त्यामध्ये पुन्हा दुसरे पक्ष सगळे आहेत ते सगळे मालकाचे, काँग्रेस सोनिया गांधीचा, सगळं
पण भाजप पक्ष हा फक्त कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि तो कार्यकर्त्याचा पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे. त्यासाठी जम्बो एक कार्यकारिणी एक सादर झाली आजमध्ये आणि जम्बो पक्षप्रवेश सध्या झालेला आहे. त्यामुळं सर्वांना माझ्या शुभेच्छा. भाजपकडे येण्याचा घोडा आहे. कमळ आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत पडले कमळावर लक्ष्मी बसून येते. त्यामुळं विकास होईल इथंच, आपल्याला न्याय मिळेल पण इथंच. त्यामुळं सगळा पक्षप्रवेश मोठ्या संख्येने व्हायला लागलेला आहे. मिरज विधानसभा क्षेत्राचे आजपर्यंत ज्यांनी सुजलाम सुफलाम अशा परिस्थितीत मिरज तालुक्याला मतदारसंघाला जे सुखीचे दिवस आणले ते आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडेसाहेब नामदार माजी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच माननीय देवाभाऊ यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जसा विठ्ठल पंढरपुरात आहे तसा मिरज विधानसभा मतदारसंघात सुद्धा एक सुरेश भाऊंच्या रूपाने विठ्ठल आहे. पण या विठ्ठलाच्या भोवती एक बडवा फिरत होता. त्यामुळं आम्हाला विठ्ठलाला भेटच करण्याची संधी कधी मिळाली नाही. आणि जसा तो विठ्ठलाच्या भोवतीचा बडवा निघून गेला तशी चांगली लोक भाऊंना भेटायला भाऊंच्या सोबत काम करायला इच्छुक व्हायला लागले. त्यामुळं आम्ही सुद्धा गेली 10-12 वर्ष भाऊंना राजकीय विरोध केला, पण भाऊंचा माझा वैयक्तिक कधी संपर्क आला नव्हता. ज्या वेळेला भाऊंना भेटलो त्यावेळेला मला सुद्धा पश्चाताप झाला की इतक्या चांगल्या व्यक्तीला आपण विनाकारण टीकेचं टार्गेट करत होतो. त्यामुळं भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडं आंबेडकरी समाजाला महाराष्ट्रातल्या कसं खेचता येईल, कारण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजामध्ये एक असं मनुवादी आहे भाजप, भारतीय जनता पक्ष जातीयवादी आहे अशा पद्धतीचं रुजवलं जातंय. पण निश्चितपणानं भाऊनी आणि पडळकर साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजामध्ये निश्चितपणानं आम्ही ब्रेन वॉश करण्याचं काम करू. आणि भारतीय जनता पक्ष बौद्ध समाजासाठी किती चांगलं काम करतो, आंबेडकरी समाजाला कसा न्याय देतो, आणि जातीवादी सरकार आराराबांच्या काळात होतं, विलासराव देशमुखांच्या काळात होतं का जयंत पाटलांच्या सत्तेच्या काळात होतं, हे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित जनतेला दाखवून देऊ. अशा पद्धतीची मी आज आपल्याला ग्वाही देतो. आणि निश्चितपणानं भाऊंच्या नेतृत्वाखाली या मिरज विधानसभा मतदारसंघ असेल, सांगली जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक चांगलं काम करून निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला अजून ताकद देण्याचं काम करू. भारतीय जनता पक्ष ऑलरेडी मोठा आहे, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यानं छोटीशी त्यात आणि मदतीची एक काठी उभी केली म्हणजे पक्ष अजून थोडा आंबेडकरी समाज वळल्यामुळं आपल्याला दुसऱ्या दलित संघटनांच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत. आपल्या पक्षाकडे ऑलरेडी आंबेडकरी समाज वळला तर निश्चितपणानं येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये चित्र वेगळं असेल. आणि मी भाऊंचे आभार मानतो की मी इतका विरोध करून ही भाऊंनी मला पोटात घेतलं. भाऊंना मी एकच सांगितलं, माझे वडील वारले, वडिलाप्रमाणे तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, तुमचा शब्द कधी मोडणार नाही. भारतीय जनता पक्षाला कसलंही गालबोट लागेल, तुमच्या नावाला गालबोट लागेल, अशा पद्धतीचं कुठलंही काम माझ्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या हात होणार नाही, अशा पद्धतीची ग्वाही देतो. आम्ही मिरज शहरामध्ये, मिरज तालुक्यामध्ये पूर्वीपासून भाजपचं काम करत होतो आणि काम करत राहिलोय. परंतु मध्यंतरी महानगरपालिकेला मला थोडं डावलं गेलं, मग मला नाही इलाज दुसऱ्या पक्षात जाण्याचा भाग पडला. परंतु ह्या कालावधीत सुद्धा त्यानंतर पोरतं आम्ही राहिलो, बाजूला राहिलो. परंतु आदरणीय सुरेशभाऊ खाडेने परत बाबा कामाचं एक कार्यकर्ता आहे, काम करणार आहे, आपल्या भागात काम करतोय म्हणून परत मला बोलून त्यांनी सांगितलं की तू काम करत राहा, जनतेचं काय लागेल ते मला सांग, कुठला फंड लागतो मला सांग, फक्त जनसेवेसाठी काय लागणार ते मला सांग, मी काम करायला तयार आहे. असं आदरणीय सुरेशभाऊ खाडेने मनात आमच्याबद्दल कुठलीही दुजाभावना न ठेवता, आम्ही इतर पक्षात गेलो तेही कुठलं कारण न ठेवता आमच्यावर त्यांनी प्रेम दाखवलं, आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही काम करा. येणाऱ्या भविष्य काळात आदरणीय सुरेशभाऊ खाडे व सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वार्ड क्रमांक 3, 2, 4 ह्या भागात अत्यंत चांगलं काम करू. लोकांच्या ज्या काही अडचणी असतील ते 100% सोडण्याचा प्रयत्न करू. पूर्वी करत आलो, याच्या पुढेही करू, एवढ्या प्रसंगी मी सांगतो.